श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 25 ते 31 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा कोणत्या नवीन घडामोडी घेऊन येणार आहे? कामाच्या ठिकाणी सुरू असलेल्या अडचणी कमी होणार का? आर्थिक परिस्थितीत सुधारणा दिसून येईल की खर्चाचे प्रमाण वाढेल? नातेसंबंधांमध्ये निर्माण झालेला ताण दूर होऊन पुन्हा आनंदाचे वातावरण निर्माण होईल का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे अपेक्षित फळ मिळेल का? आणि या आठवड्यात कोणती अशी घटना घडेल जी तुमच्या विचारसरणीत मोठा बदल घडवून आणेल? चली तर मग जाणून घेऊ कन्या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. या आठवड्यात ग्रहांची स्थिती कन्या राशीच्या व्यक्तींना आत्मपरीक्षण, संयम आणि योग्य नियोजनाचे महत्त्व समजावून देणारी ठरणार आहे. काही ठिकाणी अचानक निर्णय घ्यावे लागतील, तर काही प्रसंगी शांत राहून परिस्थिती हाताळणे गरजेचे ठरेल. मे महिन्याचा शेवटचा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींसाठी अनेक महत्त्वाचे अनुभव आणि नवीन जाणीवा घेऊन येणार आहे. या काळात काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडतील, तर काही प्रसंगी अचानक बदलांचा सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे ताण जाणवेल, पण तुमची शिस्त आणि मेहनत तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक राहील, क्योंकि खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्याचवेळी काही नवीन संधी देखील समोर येतील, ज्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा ठेवणे अत्यंत महत्त्वाचे राहील. छोट्या गैरसमजांमुळे मन दुखावले जाऊ शकते, पण शांतपणे संवाद साधल्यास परिस्थिती सुधारेल. कुटुंबातील व्यक्तींचा आधार या आठवड्यात तुम्हाला मानसिक बळ देणारा ठरेल. आरोग्याच्या बाबतीत स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. सततचा विचार आणि कामाचा ताण मानसिक थकवा वाढवू शकतो, त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ काढणे आवश्यक राहील. हा आठवडा कन्या राशीच्या व्यक्तींना संयम, योग्य नियोजन आणि आत्मविश्वासाचे महत्त्व समजावून देणारा ठरणार आहे. करिअर आणि व्यवसाय. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि शिस्त सर्वांच्या लक्षात येणार आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर समाधानी राहतील आणि एखाद्या नवीन जबाबदारीची संधी मिळू शकते. काही दिवसांपासून अडकून पडलेले काम अचानक पूर्ण होऊ शकते, त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी सहकाऱ्यांशी वाद टाळणे आवश्यक राहील. तुमच्या स्पष्ट बोलण्यामुळे काहींना गैरसमज होऊ शकतात. व्यावसायिक व्यक्तींना नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे, मात्र पैशांच्या व्यवहारात अधिक सावधगिरी बाळगावी लागेल. आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे मनात उत्साह निर्माण होईल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा थोडासा संतुलित राहील. उत्पन्नाचे स्रोत कायम राहतील, पण खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः घरातील आवश्यक कामे, आरोग्य किंवा प्रवासासाठी पैसा खर्च होऊ शकतो. गुंतवणूक करताना कोणाच्याही सल्ल्यावर लगेच विश्वास ठेवू नका. विचारपूर्वक घेतलेले निर्णय भविष्यात चांगला लाभ देऊ शकतात. काही लोकांना जुन्या व्यवहारातून अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी आर्थिक परिस्थितीमध्ये थोडी स्थिरता जाणवेल आणि मनावरील ताण कमी होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये या आठवड्यात भावना अधिक संवेदनशील राहतील. जोडीदाराच्या छोट्या गोष्टी देखील मनाला लागू शकतात, त्यामुळे अनावश्यक गैरसमज टाळण्यासाठी शांतपणे संवाद साधणे आवश्यक राहील. विवाहित व्यक्तींना जोडीदाराकडून चांगला आधार मिळेल. काही जुने मतभेद मिटवण्याची संधी मिळू शकते. घरातील वातावरण पुन्हा आनंदी करण्यासाठी तुम्हालाच पुढाकार घ्यावा लागेल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात विशेष स्थान निर्माण करू शकते. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबातील जबाबदाऱ्या या आठवड्यात वाढू शकतात. घरातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्यामुळे चिंता वाढेल, पण योग्य वेळी घेतलेल्या निर्णयामुळे परिस्थिती सुधारेल. मोठ्यांचा सल्ला या आठवड्यात अत्यंत महत्त्वाचा ठरेल. नातेवाईकांशी संबंध सुधारतील आणि जुन्या गैरसमजुती दूर होण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल. काही नवीन लोकांशी ओळखी होतील, ज्या पुढील काळात उपयोगी ठरू शकतात. या आठवड्यात तुम्ही अनेकांना भावनिक आधार देताना दिसाल आणि त्यामुळे लोकांचा तुमच्यावरील विश्वास अधिक दृढ होईल. आरोग्य आणि मानसिक स्थिती. या आठवड्यात आरोग्याबाबत विशेष काळजी घेणं आवश्यक राहील. सततचा ताण आणि कामाचा दबाव यामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो. झोप पूर्ण न झाल्यास चिडचिड वाढण्याची शक्यता आहे. पोटाचे विकार, ॲसिडिटी किंवा अंगदुखीचा त्रास जाणवू शकतो. वेळेवर जेवण घेणे आणि पाण्याचे प्रमाण वाढवणे फायदेशीर ठरेल. योग, प्राणायाम किंवा ध्यान यामुळे मन शांत राहण्यास मदत होईल. आठवड्याच्या शेवटी आरोग्यात सुधारणा जाणवेल आणि मानसिकदृष्ट्या हलके वाटू लागेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात सातत्य ठेवण्याचा राहील. सुरुवातीला लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येतील, पण योग्य नियोजनामुळे परिस्थिती सुधारेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन मार्गदर्शन मिळू शकते. मोबाईल आणि सोशल मीडियावर जास्त वेळ घालवल्यास अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा या आठवड्यात अत्यंत उपयोगी ठरेल.
आठवड्याच्या शेवटी मेहनतीचे सकारात्मक परिणाम दिसू लागतील आणि आत्मविश्वास वाढेल. उपाय: दररोज सकाळी ओम बुधाय नमः या मंत्राचा जप करा. गायीला हिरवा चारा खाऊ घालणे शुभ राहील. बुधवारी गरजू व्यक्तींना हिरव्या वस्तूंचे दान करावे. एकूण कन्या राशीसाठी हा आठवडा संयम, योग्य निर्णय आणि मानसिक स्थैर्य यांची परीक्षा घेणारा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीला योग्य दाद मिळेल, पण त्याचवेळी भावनिक बाबींमध्ये सावध राहणे आवश्यक राहील. आर्थिकदृष्ट्या नियोजन महत्त्वाचे ठरेल, तर नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा ठेवणे गरजेचे राहील. काही गोष्टी मनाविरुद्ध घडल्या तरी त्यातूनच तुम्हाला नवीन अनुभव आणि शिकवण मिळेल. या आठवड्यात घेतलेले काही निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणतीही गोष्ट अतिविचार करून कठीण बनवू नका. आठवड्याच्या शेवटी मनात समाधान आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. धन्यवाद.